नमस्ते, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. काल मी विचार करून ठेवलेला आहे की आज आपण लवकर उठूया, पण नाही तसं झालं. मग मध्ये तुम्ही बघितलंच असं ना, आपण जे ओट्स वगैरे आणलेले आहे ते मी रात्री भिजत ठेवले. चिया सीड, मिल्क आणि ओट्स सोबत सकाळी उठून त्यामध्ये थोडेसे आपण केळी चिरून टाकलेत, हनी टाकलाय. हा विचार करत असेल मी अचानक नॉर्मल जे ब्रेकफास्ट खाते, नाश्ता करते, ते अचानक ह्याच्यामध्ये कसं कन्वर्ट. मी विचार केलेला आहे आता मी माझा वेट गेन करणार आहे. तर जोपर्यंत आपला वेट गेन नाही होत तोपर्यंत हार नाही मानायची. झाल्यानंतर मम्मीने गरमागरम उपमा केलेला आहे. मला खूप खूप इच्छा होत होती मम्मीच्या हाताचा उपमा ट्राय करायचा. मम्मीला खूप कन्व्हिन्स केल्यानंतर मम्मीने हा उपमा बनवलेला आहे, पण इतका टेस्टी होता. वा. उपमा खाल्ल्यानंतर आपण हेल्थची केअर करतो तशीच आपण स्किन केअर ही केली पाहिजे. सो मी आज स्किन केअर करणारे, जसं क्लिन्झिंग मिल्कनी क्लीन करणारे म्हणजे, आणि नॉर्मल पॅक यूज करणारे. जसं ना एकदम भारीतला प्रोडक्ट यूज केल्यावरच आपली स्किन नीट होते असं काही नाहीये. नॉर्मल कोणतेही प्रोडक्ट यूज केल्याने सुद्धा आपली स्किन व्यवस्थित मेंटेन राहते, पण त्याला आपल्या स्किन केअर करणं खूप खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. दिवस मी कंटिन्यू ऑर्डरसाठी बाहेर जात होते, एवढा टॅनिंग झालेला म्हणून नॉर्मल स्किन केअर केला. त्यानंतर माझा लगेच एक ऑर्डर आलेला, माझ्या माझ्या मॉमनी मागवलेला. तिला खूप म्हणजे खूप तो मिक्सर आहे ना डोक्यामध्ये फिक्स होता की आपण हा मागवायचा. सो मग आम्ही मागवलाय तो ब्लेंडर. हा तुम्ही बघितलाच असेल, थोडा युनिक आहे, म्हणजे डायरेक्टली आपण युज करू शकतो. तो मोठा भांड वगैरे युज करण्याची गरज नाही आपल्याला. तर इतकी हॅपी झालेले, एवढी खुश झाले, कारण की आपण जे आता हेल्थसाठी आपण जो पाऊल उचललेला आहे, जे आपण मेहनत करणार आहे, त्यासोबत आता ही कॉम्बिनेशन एकदम बेस्ट असेल. वाव. सो आम्ही सगळं काही अनपॅकिंग करत होतो. तसंच करता करता मग माझं लक्ष सर्व अनपॅकिंग केल्यानंतर ह्या वायरकडे लक्ष जातं. झाली आपली लागली आहे वाट. मम्मी बोलते नको एक्सचेंज करा, आपण बघूया उद्या, बाय.